नमस्कार मित्र, आमचं एक लहानसं गाव. गावाच्या शेवटच्या टोकाला पसरलेलं एक भलं मोठं शेत होतं. दिसायला साधं दिसणारं, पण रात्री त्याच्या वेगळाच चेहरा असायचा. शेताचा मालक मुंबईत राहतो, पण ते शेत कोणीच शेती करायला घेत नाही. शेत तसेच ओस पडलेलं आहे. तिथे रात्री कोणीही जाऊ नये. काही वर्षापूर्वी त्या शेतात एक कर्जबाजारी शेतकरीने आत्महत्या केली होती व त्यानंतर एका शेतकऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. तेव्हापासून तिथे विचित्र गोष्टी घडायला लागल्या होत्या. कोणी म्हणे रात्रीच्या वेळेला तिथं कोणतरी आकृती फिरताना दिसते, विचित्र आवाज येतात, खूप अशा अफवा पसरल्या होत्या. त्याच्यामुळे घाबरून त्या शेताकडे कोणीच जायचे नाही. एक तपडीत शेत, मोठमोठी झाडं, असं भयान वाटायचं. संध्याकाळ झाली तरी त्या रस्त्यातून सुद्धा कोणी जायचे नाही. भूताचे शेत म्हणून सर्व गावाला परिचित होऊन गेला होता. त्याच्यामुळे जो तो घाबरायचा. संध्याकाळी रात्री विचित्र आवाज यायचे, वेगळ्या काळ्या आकृत्या फिरताना दिसायच्या. आता ते नक्की काय होतं कोणालाच माहीत नाही, पण जो तो घाबरायचा. एके दिवशी गावातील पुंडलिक भाऊ 35 वर्षाचे होते. त्यांनी ठरवलं की ते स्वतः त्या अफवा खोट्या आहेत हे सिद्ध करणार. रात्रीच्या वेळी त्यांनी काय केलं, एक मोठी काठी घेतली. एकट्याने शेताकडे जायला ते पुंडलिक भाऊ निघाले. मित्रांनी बराच विरोध केला की तू जाऊ नको, पण त्यांनी कोणाचीच ऐकलं नाही. रात्रीचे 11 वाजले होते. टिपूर चांदणं पडलं होतं. निघाले शेताकडे. जसं ते शेताकडे यायला लागले, रस्ता एकदम सुमसाम, निर्मनुष्य, कोणीच नाही. त्या शेताजवळून पोचले एकदाचे. टिपूर चांदण्यात ते शेत अजूनही भेसूर वाटत होता आणि थंडगार वारा सुटला होता. त्या वाऱ्याने काय कोणास ठाऊक, पण पुंडलिक भाऊंच्या मनात एक कुठली तरी अनामिक भीती भरत होती. शेताच्या बांधावर पोचल्यावर पाहतात चांदणी रात्र, चंद्रप्रकाश, पण बांधावर खूप उंच झाडे होते. आणि अचानक थंड वारा सुटला. त्यांच्या कानाला कोणीतरी हळूच आवाजात पुटपुटल्यासारखं वाटलं. परत जा, इथं थांबू नको, कशाला आलास इथं? पुंडलिक भाऊ एकदम घाबरले. आजूबाजूला पाहिलं कोणीच नाही. त्यांना वाटलं नाही, असं त्या शेताबद्दल अफवा पसरलेली नाही म्हणून आपल्याला भास झाला. मग ते निर्धाराने पुढे गेले. उंच उंच झाडाची टिपूर चांदणं, झाडांची सावलीमध्ये चंद्रप्रकाशाची पोलवाट मस्त दिसत होती. आणि अचानक त्यांना समोर एक काळी आकृती दिसली. तिचे पाय जमिनीला टेकलेले नव्हते. कोण असेल? आणि ती हळूहळू आकृती पुंडलिक भाऊंच्या दिशेने येऊ लागली. अगदी जवळ आली आणि 50-60 फूट अंतरावर थांबली आणि तरंगत झाडावर गेली. पुंडलिक भाऊ एकदम अवाक होऊन पाहतच होते. अरे कमाल आहे, काय आहे असं? कोण माणूस होता तो? माणसाची आकृती होती. पुंडलिक भाऊंनी टिपूर चांदण्यात पाहिलं. चेहरा वगैरे काही दिसला नाही. ती अशी तरंगत झाडावर गेली आणि अचानक गायब झाली. बापरे, काय असे नाही? पुंडलिक भाऊ आजूबाजूला पाहू लागले. कोणीच नव्हतं. शांत वातावरण, सर्व रातकिळ्यांचा आवाज. टिपूर चांदणं पडलेलं आहे पूर्ण शेतात. तिकडे पाहत आहे, काहीच नाही. झाडाकडे पाहिलं, पुन्हा वरती पाहिलं, काहीच नाही दिसलं. अरे गायब कसं काय झाला? माणूस होतं का आपल्याला भास झाला? आणि असं ते बघत असताना अचानकपणे त्यांच्या मानेवर गरम श्वास जाणवला. कोणीतरी त्यांच्या मानेवर एकदम श्वास सोडला. एकदम दचकले आणि त्या क्षणी कोणीतरी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. पटकन ते दचकले आणि मागे वळून पाहतात तर कोणीच नाही. बापरे, काय झालं आहे? कोण होता? आजूबाजूला पाऊल आले. तेवढ्यात पाठीमागून पावलांचा आवाज आला. कोणीतरी चालत येतोय. अरे मनुष्य आहे का कोणी? हिंसक प्राणी? बापरे, मागे वळून पाहिलं, काहीच नाही. बस स्वतःभोवती घराघर फेऱ्या मारत होते. घराघर फिरत होते. इकडून आवाज यायचा, कधी तिकडून आवाज यायचा. आणि पुन्हा त्यांच्या पाठीवर कोणतरी एकदम थाप मारली. हे एकदम पुंडलिक भाऊ पुढे धडपडले. पटकन मागे वळून पाहिलं, काठी जोरात हवेत मारली. पाठीमागे कोणी असेल तेव्हा, पण काहीच नाही. पाठीमागे कोणीच नव्हतं. बापरे, असं काय झालं? आता पुंडलिक भाऊ समजून गेले की पहिल्यांदा खांद्यावर आठवलं तो भास असेल, पण पाठीवर थाप मारली ना आपण एकदम पुढे फेकलं गेलो.
धडपडलो, जमिनीवर हात टेकून ते उठले होते. बस हे नक्कीच काहीतरी आहे, हा भास नाही. ते धिटाईने उभीच होते. काय होतं हे असं? हातात काठी, इकडे तिकडे बघताय. चला कोणी असलं ना त्याला जोरात काठी मारू आपण, पण काहीच नाही. आता पुंडलिकभाऊच्या मनात जरा भीती वाटायला लागली. काय करायचं? नक्की भास नाही, काहीतरी आहे, भयानक आहे इथं. पण थोडंसं पक्की होते ते मनाने. अजून इकडे तिकडे पाहत होते. त्यांचा श्वास जोरजोरात होऊ लागला. बापरे, काही खरं नाही, काहीतरी भयानक आहे इथं. लोक सांगतात ते खोटं नाही. आणि तेवढ्यात पुन्हा त्यांच्या खांद्यावर कोणतरी हात ठेवला. ते दचकून पाहतात तर कोणीच नाही. तेवढ्यात जोरात हसण्याचा आवाज. इकडे तिकडे बघला आणि एकदम दचकले. समोर 50-60 फुटावर तीच काळी आकृती उभी होती. दूरवर तेव्हा अचानक मोठा आवाज आला. पुंडलिकभाऊ दचकले. त्यांची तिकडे लक्ष गेलं की कुठून आवाज आला. तेवढ्यात ती आकृती गायब झाली. बापरे, शेताच्या बाजूला एक जुनाट विहीर होती. तिथून कसला तरी आकस्मिक खणखणाट ऐकू येऊ लागला. कोणीतरी पाण्यात धपकन पाण्याचा मोठा आवाज आला आणि एकदम मोठी किंचाळी. बापरे, भयाने ग्रासलेले पुंडलिकभाऊने परत जाण्याचा निर्णय घेतला. थरथर कापत होते, घाम सुटला. बापरे, काहीतरी भयानक आहे इथं. आणि ते परतच सुटले. कसे तरी धापा टाक्यात गावात परतले. रात्रीचे 12 वाजून गेले. पण त्यांचे डोळे भयाने विस्फारलेले होते. घरी आले. सर्वांनी काय झालं ते एवढे घाबरले होते. घरी त्यांनी सांगितलंच नाही. त्यांनी एवढं सांगितलं की मी गेलो, पण तिथं काहीतरी भयानक आकृती दिसली, जाऊ द्या. रात्रभर झोप आली नाही. सकाळी त्यांनी अनेक मित्रांना सांगितलं. मग गावातील लोकांनी सांगितले, अरे बाबा, आम्ही आधी सांगितलं होतं त्या शेतात जाऊ नको. काही वर्षापूर्वी एका कर्जबारी शेतकऱ्याने तिथं आत्महत्या केली होती. म्हणतात की त्याच्या आत्मा अजूनही तिथे फिरतो. त्या रात्रीनंतर पुंडलिकभाऊ एवढे घाबरले, कधीही त्या शेताच्या दिशेने गेले नाहीत. तेव्हापासून गावकऱ्यांनी त्या शेताला भुताटकीचे शेत म्हणायला सुरुवात केली. आणि आजही सूर्य मावळला की कोणीही तिथे जायची हिंमत करत नाही. बस भुताटकीचे शेत म्हणून ते खूप प्रसिद्ध आहे. बरं तर मित्रांनो, आजपुरतं एवढंच. पुन्हा भेटायला उघडच. तोपर्यंत गुड बाय.